जवळपास नाशिकहून आलेले जे बांधव आहेत हे तर मराठा आंदोलकांना त्यांची वाहनं आझाद मैदानाच्या जवळ घ्यायची आहेत, मात्र पोलिसांनी रस्ता बंद केला आहे। मात्र तरी देखील आंदोलक पोलिसांसोबत वाद घालतायत। आणि याच संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून। मिकी, तर मराठा आंदोलकांनी त्यांची वाहनं ही आझाद मैदानाच्या जवळ घ्यायची आहेत अशी मागणी केलेली आहे। मात्र पोलिसांकडून तर आपले प्रतिनिधी मिकी घई हे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मिकी, पोलिसांकडून रस्ता हा पूर्णपणे बंद केलेला आहे, मात्र आंदोलकांकडून मागणी होतेच आहे की वाहनांना आत जाऊ द्या। काय अपडेट्स आहेत? अगदी मराठा बांधव हे मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी जे जेवणाची व्यवस्था आहे त्यांचे सहकारी या ठिकाणी करतायत, गाड्या येत आहेत, मात्र ते गाड्या पोलिसांकडून अडवले जात आहेत असा यांचा आरोप आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांबरोबर काही वाद देखील होत आहेत। आपण इथं बघतोय रस्त्यावर अशा पद्धतीने ते आंघोळ करत येत आहेत, पाणी घालतायत। दादा, तुम्ही पोलिसांबरोबर काही बोलत होता, काय नेमकं बोलत होता? दादा, या ठिकाणी एक मिनिट शांत बसा, एक मिनिट थांब ना। या ठिकाणी कालपर्यंत आंदोलन एकदम शांततेत चालू आहे आणि आजही आंदोलकाकडून आंदोलन शांत पद्धतीने चालू आहे, परंतु या ठिकाणी शासनाकडून मुद्दामहून पोलिसांच्या माध्यमातून कुठेतरी आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण जर कॅमेऱ्याला म्हणलं, मी विनंती करीन, इथे एकही महिला आंदोलक दिसून येत नाही, परंतु महिला पोलिसांना पुढे केले जाते। मुद्दामहून आंदोलकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि अन्न पाण्याच्या गाड्या आलेल्या होत्या, दुसरी कोणतीही गाडी आलेली नव्हती। शासनाकडून तर आमची कोणती व्यवस्था करण्यात आलेली नाही, परंतु आमच्या समाज बांधवांकडून जी आमची जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्या गाड्या पुढे जात असताना पोलिसांनी कुठलंही अधिकृत कारण नसताना हे सगळे मराठा बांधव विनंती करत होते पोलिसांना की आमच्या जे गाड्या आहेत ते पुढे जाऊ द्या। आता जर आपण बघितलं तर इथं अशी परिस्थिती आहे की त्यांना आंघोळीसाठी पाणी सुद्धा नाही आणि अक्षरशः जे पाण्याचे टँकर आहेत ते संपले। शासनाला मला एक म्हणायचंय, मुंबई महानगरपालिका जी महाराष्ट्रातील भारतातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखले जाते, ती मराठ्यांच्या आंदोलनावेळी एवढी भिकारचोट का झाली हे शासनाने सांगावं। नाहीये, पाण्यात टँकर संपलेले आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीने रस्त्याच्या मध्ये बसून हे सगळेजण इथं आक्रमक देखील होताना दिसत आहेत काहीशे पोलिसांबरोबर। मी तुम्हाला पलीकडची दृश्य दाखवतो, बाजूला सगळे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि इथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न होतोय। अर्थात जे गाड्या आहेत ते सगळे बाहेर थांबवले जात आहेत, पोलीसकडे कोट बंदोबस्त तैनात केलेला आहे। पोलिसांनी हा पूर्णपणे रस्ता बंद केलेला आहे। धन्यवाद विकी, अपडेट्स बद्दल।